मोठ्या शहरातील कॉर्पोरेट शाळांना टक्कर देणारी एक झेडपी शाळा, लोकवर्गणीतून उभी राहिलेली आधुनिकतेची नवी ओळख. जालन्यातील लालवाडी तांड्यातील ही शाळा आज शिक्षणाचा आदर्श ठरते. पाहूया त्यावरचा खास रिपोर्ट. ही आहे जालना जिल्ह्यातील लालवाडी तांडा गावातली जिल्हा परिषद शाळा. पण ही साधी शाळा नाही, ही आहे कॉर्पोरेट लुक असणारी आधुनिक शाळा. तीही लोकवर्गणीतून उभारलेली. स्टील उद्योजकांची मदत, शिक्षकांचा पुढाकार आणि गावकऱ्यांची साथ, यातून साकारलं एक सुंदर स्वप्न आणि तयार झाली एक सुसज्ज आणि तितकीच आकर्षक शाळा. स्वच्छ वर्गखोल्या, नीटनेटका परिसर आणि विद्यार्थ्यांसाठी आनंदी वातावरण. शाळेच्या पटांगणात खेळण्यासाठी असलेली वेगवेगळी खेळणी मुलांचा उत्साह आणखी वाढवतात. खेळता खेळता शिकण्यावर भर. इथे शिक्षणही तितकंच आधुनिक. डिजिटल स्क्रीनवर शिक्षणाचे धडे, व्हिडिओ, चित्र आणि प्रेझेंटेशनमुळे मुलांना शिकणं अधिक सोपं झालंय. Cat, my big cat. This is my big cat. Apple, my big apple. This is my big apple. 919 Daji Kaka is our neighbor. He keeps cow and buffaloes. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली आहे, अभ्यासात रुचीही निर्माण झाली आहे आणि निकालातही याचा बदल दिसतोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती 100% झाली आहे. त्यामुळे शाळेत येण्याबाबत मुलांची उत्सुकता सुद्धा वाढली आहे. ही जी काही नवीन मुलं आमच्याकडे आलेली आहेत, की जी चांगली शाळा म्हणून इथे आलेली आहेत, तर सुरुवातीला आम्हाला यांना शिकवताना त्रास झाला. कारण 3री 4थीला विद्यार्थी काही येतात, परंतु त्यांना म्हणजे बेसिक पण क ख ग घ 1 2 पण येत नसतं. तर आम्हाला त्या सुरुवातीच्या टप्प्यापासून त्यांना शिकवावं लागतं. तर आज हे जे काही मुलं आहेत, तर हे आता अतिशय चांगल्या पद्धतीनं वाचन करतात, लिखाण करतात आणि गणिती क्रिया देखील करतात. 100% यांची प्रेझेंटी शाळेमध्ये आम्हाला मिळते आणि त्यांचा एकंदरीत जो काही प्रगतीचा आलेख आहे तो अतिशय चांगला झालेला आहे. दर्जेदार शिक्षणाची ख्याती आता पसरते आहे. फक्त गावापुरती नाही, तर इतर जिल्ह्यांपर्यंत. बाहेरील जिल्ह्यातील पालक सुद्धा या शाळेत प्रवेशासाठी प्रयत्न करतायत. हीच या शाळेची खरी ओळख आणि कामाची पोचपावती. शाळेचं जी काही गुणवत्ता वाढलेली आहे, त्यामुळे आमच्या तांड्यामध्ये शाळेबद्दल एक सकारात्मकता निर्माण झालेली आहे आणि मग ती सकारात्मकता ती त्यांच्या पाहुण्यांसोबत देखील शेअर करतात. आणि मग त्याच याच्यातून गेवराईला आमच्या तांड्यातले काही नातेवाईक राहतात. तर गेवराईचा एक मुलगा फक्त शाळा चांगली आहे म्हणून, उत्तम शिक्षण मिळावं म्हणून त्याच्या आई वडिलांनी तो आता इथे पाहुण्यांकडे ठेवलेला आहे. तसंच अंबडच्या शिक्षकांची मुलं आज आमच्याकडे शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. आजूबाजूच्या गावातील मुलं देखील आता या शाळेकडे शिक्षणासाठी येत आहेत. इच्छाशक्ती, लोकसहभाग आणि योग्य दिशा मिळाली तर जिल्हा परिषद शाळा सुद्धा बदल घडवू शकते. लालवाडी तांड्याची ही शाळा आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरते. नितेश महाजन, झी 24 तास, जालना.